बरं आता तुम्ही आरोप करायचे हां. काही नाही, जात नाही म्हणून ती सारखी फोन करून बोलेल की या वहिनी या म्हणून. वेळच मिळत नाही ना, तर मी चिडचिड करते मग. अच्छा, चिडचिड करते, याला म्हणतात तक्रार. हे मान्य आहे तुम्हाला? नाही मान्य नाही. नाही मान्य? यायलाच पाहिजे ना. हां, यायलाच पाहिजे ना. मी एवढं आग्रहाने बोलवते तर आज यायलाच पाहिजे ना त्यांनी. एरवी पण बोलवते तर त्या येत नाहीत ना. काय जादूच झाली आज. हो तक्रार तर काही नाही. आई खूप गोड आहे आणि खूप सांभाळून घेते. काहीच तक्रार नाही. नाही नाही, बरं हात कोणाचा लागतो, बाबांचा की आईचा? दोघांचा. अजून कोण बोलणार? शिल्पा मनोहर मतलब बहुत बेस्ट फ्रेंड है पर बहुत ही ज़िद्दी है. जो चीज़ बोलूँ कि नहीं कर वो ज़रूर करेगी. जैसे किसी को हेल्प करना और वो खुद ही फंसती है. तो ये चीज़ इसमें बहुत बुरी है, बहुत ज़िद्दी है, सुनती नहीं और खुद फंसती है, फिर बाद में रोती है. बोला आता काय म्हणणं आहे तुमचं? ना असं तर कधी जाणवलं नाही. म्हणजे एक त्यांना बोलू द्या कधीतरी. असं तर कधी जाणवलं नाही की काय तिने काम केल्याने कुठे अडकले, असं तर नाही. आज एकदम विचारपूर्वक करते. खूप बाजू घेत आहे आज. बरं आता अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा. हां, घ्या एक चिठ्ठी उचला. मराठी चित्रपटाचं नाव आहे. अभिनय करताना ओठांची हालचाल करायची नाही. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. गाणं गाणं झी मराठीकडून ही भेट वस्तू. तिसरी चिठ्ठी हिंदी म्हण. वा वा, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. आणि आता बघूया कोण जिंकणार पैठणी. मनीषा दिनेश गोवरे. नाव सांगा. मनीषा दिनेश गौरे, कुठे राहता? पार्ला. आणि आता खेळ तुमच्यासाठी कुठला तो बघूया. इथून हा फुटबॉलचा चेंडू टाकायचा. खाली 3 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यावर 1 गुण, दुसऱ्या टप्प्यावर 2 गुण, तिसऱ्या टप्प्यावर 3 गुण. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3 5 7. 5 संधी झालेल्या आहेत. 7 गुण मिळालेले आहेत. आता 5 संधी तुमच्याच आहेत. दोन 5 संधी झाल्या. गुणसंख्या आहे 2. 3 2 आणि 3 5. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे.
हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.